जुन्या करारामधून उत्पत्तीचं पुस्तक याचा 19वा अध्याय 23 ते 26 ही वचने. उत्पत्तीचं पुस्तक 19वा अध्याय 23 ते 26 आणि नव्या करारामधून लूकऋषुवर्तमान अध्याय 1 वचने 39 ते 45. लूकऋषुवर्तमान अध्याय 1 वचने 39 ते 45 ह्या दोन्ही शास्त्रपाठाकडे आपण लक्ष देऊयात. जुना करार उत्पत्तीचं पुस्तक अध्याय 19वा वचने 23 ते 26. नवा करार लूकऋषुवर्तमानाचा पहिला अध्याय 39 ते 45 ह्या दोन्ही शास्त्रपाठांकडे आपण लक्ष देऊयात. लोट सोरात जाऊन पोहोचतो तो पृथ्वीवर सूर्योदय झाला. तेव्हा परमेश्वराने सदोम व गोमोरा यावर गंध व अग्नी यांचा वर्षाव आकाशातून केला आणि ती नगरे आणि ती सर्व तळवट, त्या नगरातले सर्व रहिवासी आणि तेथे जमिनीत उगवलेले सर्व यांचा त्याने नाश केला. पण लोटाची बायको त्याच्या मागून चालली होती. ती मागे पाहत राहिली, तो ती मिठाचा खांब झाली. वाचलेली वचने परमेश्वर आशीर्वादित करो. लूकऋषुवर्तमान याचा पहिला अध्याय 39 ते 45. लूक 1 39 ते 45. त्या दिवसात मरिया उठून डोंगराळ प्रदेशामधील यहुदातील एका गावास घाईघाईने गेली आणि जखर्याच्या घरी जाऊन तिने अलिशिबेला अभिवादन केले. तेव्हा असे झाले की अलिशिबेने मरियेचे अभिवादन ऐकताच तिच्या उदरातील बालकाने उडी मारली व अलिशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली आणि ती उच्च स्वर काढून मोठ्याने बोलली, स्त्रियांमध्ये तू धन्य व तुझ्या पोटचे फळ धन्य. माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे हा मान मला कोठून. पहा, तुझ्या अभिवादनाची वाणी माझ्या कानी पडताच माझ्या उदरातील बालकाने उल्हासाने उडी मारली. जिने विश्वास ठेवला ती धन्य, कारण प्रभूने तिला सांगितलेल्या गोष्टींची पूर्णता होईल.
से गहरा है प्यार तेरा, गहरे प्यार से, तेरे प्यार से तूने प्यार किया, गहरे प्यार से तूने प्यार किया, माँ से गहरा है प्यार तेरा, माँ से गहरा है प्यार तेरा। तू धन्य है, तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई। तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई। हालेलुया, 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 हालेलुया। तुझे मैं कभी भूलूंगा नहीं, तुझे मैं कभी भूलूंगा नहीं, तेरे साथ साथ मैं चलूंगा। एक नूर के समान रहूंगा, तुझे मैं कभी भूलूंगा नहीं, तुझे मैं कभी भूलूंगा नहीं, तुझे मैं कभी भूलूंगा नहीं, तेरे साथ साथ मैं चलूंगा। एक नूर के समान रहूंगा। तू धन्य है, धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई। तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई। हालेलुया, 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 हालेलुया। माँ से गहरा है प्यार तेरा, माँ से गहरा है प्यार तेरा, गहरे प्यार से तूने प्यार किया, गहरे प्यार से तूने प्यार किया, माँ से गहरा है प्यार तेरा, माँ से गहरा है प्यार तेरा। तू धन्य है, धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई। तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई। हालेलुया, 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 हालेलुया। देवाच्या वचनाकडे लक्ष लावत आहोत. आपल्या ज्या आजच्या असणारे नियोजित वक्त्या आहेत, अरुणाताई नितीन रणभिसे यांनी BCom पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर पुणे युनियन बिब्लिकल सेमिनरी या ठिकाणाहून BTH आणि त्यानंतर मास्टर ऑफ डिव्हिनिटीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे. पुण्यामध्ये असणारं ख्राइस्ट चर्च रास्तापेठ
या ठिकाणच्या त्या सभासद आहेत. त्यांचे पती मिस्टर नितीन डॅनियल रणपिसे हे त्यांचे पती आहेत. दोघांना परमेश्वराने आत्तापर्यंत वैवाहिक जीवनात सांभाळलेलं आहे. देव त्यांचा सहाय्यकर्ता झालेला आहे. देवाने त्यांना 2 मुलं देऊन आशीर्वादित केलेलं आहे. अनुष आणि आमोन अशी त्यांची नावं आहेत. अनुष विवाहित आहे. आमोन याने नुकतंच MBBS पूर्ण केलेलं आहे. या बहिणीला देवाच्या राज्यामध्ये देवाचं वचन सांगण्यासाठी, लोकांची उन्नती करण्यासाठी ते सेवेमध्ये देव त्यांचा उपयोग करून घेत आहे. ऑनलाईन ज्यावेळेस मेळावे आपण केले त्यावेळेस ऑनलाईन मेळाव्यामध्ये त्यांनी बहिणींसाठी वचनाची सेवा केलेली आहे. आज देवाची इच्छा होती म्हणून त्या आज आपल्या संगती देवाच्या वचनाची सेवा करण्यासाठी आपणासोबत या ठिकाणी उपस्थित आहेत. ही देवाची कृपा आहे. आणि आज मंडळीचा पाळक ह्या नात्याने मंडळीच्या वतीने मी त्यांना देवाचे वचन सांगण्यासाठी या ठिकाणी पाचारण करत आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याची स्तुती करू. आजचा सुंदरसा दिवस परमेश्वराने आपल्या सर्वांना दिलेला आहे आणि या पवित्र भक्तिस्थानामध्ये येऊन त्याचं स्तुतिगान करण्याची संधी सर्वांना परमेश्वराने दिलेली आहे. त्याबद्दल आपण त्याचे गौरव करू. सर्वप्रथम मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते, त्याची स्तुती करते, कारण देवाचं वचन आपल्याला सांगतं. आणि मी जेव्हा इथे आले तेव्हा पहिल्यांदा मी हे वचन वाचलं, या मंदिरामध्ये असलेलं हे वचन मी वाचलं. आणि वचन काय सांगतं? स्तोत्र 122:1 आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ असे ते मला म्हणाले तेव्हा मला आनंद झाला, असं स्तोत्रकर्ता दावीद राजा म्हणतो. दावीद राजाला मोठा आनंद झाला की त्याचे लोक, देवाचे लोक परमेश्वराच्या मंदिराकडे जाऊ असं म्हणाले आणि म्हणून त्याला आनंद झाला. म्हणजेच परमेश्वराच्या मंदिरामध्ये जाण्या इतका आनंद बाकी कशातही नाही. हे इस्रायली लोक, यरुशलेम नगरी उंच डोंगरावर वसलेली नगरी आणि त्या नगरीमध्ये देवाचं पवित्र मंदिर बांधण्यात आलेलं होतं. आणि हे इस्रायली लोक मंदिराची वाट चालत 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 डोंगर चढून जात असत. कशासाठी? स्तुती गाण्यासाठी, अर्पण करण्यासाठी, प्रायश्चित्त करण्यासाठी. आणि ती डोंगरची वाट मात्र काही साधी सरळ नाही. वेडी वाकडी वाट तुडवत हे लोक देवाच्या मंदिरात जात असत. आणि जेव्हा दाविदाच्या कानावर आलं की आपण परमेश्वराच्या मंदिराकडे जाऊ असं मला लोक म्हणत आहेत, म्हणजे लोकांना पुन्हा मंदिराची आठवण झाली, अर्पण करण्याची इच्छा झाली आणि ते मंदिरात त्यांचे पाय मंदिराकडे वळले आणि तेव्हा आनंद झाला. आणि आज तुम्हा सर्वांना या मंदिराकडे येताना असाच काही आनंद झाला असेल, कारण आज सर्व मातांच्यासाठी, माता समान भगिनींसाठी आजचा हा दिवस मोठा आनंदाचा दिवस आहे. नाही, सर्व जगभरामध्ये हा मातृदिन, मायवार किंवा मदर्स डे म्हणून पाळला जातो. मे महिन्याचा 2रा रविवार पाळण्याची प्रथा सर्व जगामध्ये झाली. आणि त्याची संस्थापक तुम्हाला माहीत असेल, त्याविषयी मी जास्ती सांगणार नाही कारण गुगल सर्व काही सांगतं, त्याच्यामुळे ते काही मी जास्ती सांगणार नाही. परंतु सांगावंसं हे वाटतं की एक मुलगी, ॲना जार्विस नावाची मुलगी, आपल्या आईसाठी तिने हा दिवस किंवा तिच्या आईचा मृत्यू झाला आणि आपल्या आईने आपल्यासाठी काय काय केलं हे स्मरण करून तिने हा दिवस पाळण्याची प्रघात तिने घातला. आणि अशा प्रकारे जगामध्ये हा मातृदिन साजरा केला जातो. किती सुंदर गोष्ट आहे की मातेचा आदर होणं, मातेचा सन्मान होणं. कारण हा नुसता आदर सत्कार सन्मान नाही, तर ही देवाने दिलेली आज्ञा आहे आणि त्या आज्ञेचं पालन जगभरामध्ये केलं जातं, याचा आनंद देवाला आहे ना. परमेश्वराने इस्रायली लोकांना 10 आज्ञा दिल्या, निर्गम 22:5. आणि त्या आज्ञेमध्ये परमेश्वराने सांगितलं की आपल्या बापाचा आणि आपल्या आईचा आदर कर.
कारण या आज्ञेमध्ये रहस्य लपलेलं आहे आणि ते रहस्य देवाला लोकांना, त्याच्या लोकांना, देवाच्या लेकरांना प्रगट करायचं होतं. त्या आज्ञेमध्ये असलेलं रहस्य काय आहे? का आपल्या बापाचा आणि आपल्या आईचा सन्मान कर, का म्हणतो देव असं? त्यात असलेलं रहस्य असं आहे, परमेश्वर म्हणतो त्या आज्ञेचं पालन कराल तर या संपूर्ण पृथ्वीवर तुम्ही दीर्घायुष्य व्हाल. तुमचं दीर्घायुष्य त्या आज्ञेमध्ये लपलेलं आहे आणि कल्याण तुमचं होईल, समृद्ध तुम्ही व्हाल. म्हणजे या दोन्ही गोष्टी या एक आज्ञा पालनामध्ये आहेत. आणि म्हणून आपण हा जगाच्या रहिवाटीप्रमाणे नाही तर देवाच्या आज्ञेप्रमाणे हा दिन आपल्याला साजरा करायचा आहे. कारण देवाने दिलेली आज्ञा आहे आणि त्या आज्ञेचं पालन आपण करत आहोत. आणि त्या आज्ञा पालनामध्ये आपण देवावर केलेली प्रीती व्यक्त होते. फक्त माताच नाही तर माता समान असलेला आपला प्रभू येशू ख्रिस्त गुरु माऊली, त्याचा देखील आदर आज मंडळांमध्ये होतो. आणि म्हणून जगाच्या दृष्टिकोनातून न पाहता परमेश्वर काय म्हणतो, कारण सर्वप्रथम आदर, प्रथम स्थान त्या देवाला आहे. आत्ताच आपण गीत गायलं, सर्वश्रेष्ठ तू आहे, सर्वश्रेष्ठ तो आहे. म्हणून आज मातांपेक्षा सुद्धा सर्वश्रेष्ठ तो प्रभू येशू ख्रिस्त आहे, तो जिवंत देव आहे, जो ख्रिस्त गुरु माऊली आहे. आणि त्याचं एक स्मरण, माते समान त्यांनी केलेली प्रीती, माते समान त्याने केलेला त्याग, माते समान झालेलं त्याचं समर्पण, हे सगळं आज स्मरण करण्याची पुन्हा एकदा संधी परमेश्वर आपल्याला देतो. आणि म्हणून आपण हा मातृदिन साजरा करतो. वास्तविक पाहता वर्षातून एकदाच कशाला, तर रोज मातृदिन साजरा झाला पाहिजे. रोजच माता आणि पिता यांचा आदर, सन्मान, मान राखणं हे रोजच कुटुंबामध्ये होणं गरजेचं आहे. कारण पवित्र शास्त्र आपल्याला तसं शिकवतं, पवित्र शास्त्र आपल्याला शिकवतं. आणि म्हणून मी जगाकडे नाही, जगामध्ये काय चालतं हे नाही मी सांगणार, तर मी पवित्र शास्त्र काय सांगतं, आपला परमेश्वर काय सांगतो त्याविषयी आज मी बोलणार आहे. कारण आपण पाहतो माता ही देवाने दिलेली देणगी आहे, देवाने दिलेला हा आशीर्वाद आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवाची झालेली ही कृपा आहे. माता किंवा आई ही देवाची झालेली कृपा आहे. सगळ्यात मोठी गोष्ट आज तुमच्या आणि माझ्यासाठी ही आहे की ही देवाने केलेली कृपा आहे. जर देवाची कृपा झाली नसती तर कदाचित आज चित्र काहीतरी वेगळं दिसलं असतं. कारण प्रारंभापासून आपण पाहतो अगदी उत्पत्तीच्या पुस्तकामधून आपण पाहतो की जी पहिलं कुटुंब परमेश्वराने स्थापन केलं, आदाम आणि हव्वा, या जगामधलं, या विश्वामधलं पहिलं कुटुंब, पहिलं घर देवाने बांधलं. पहिल्यांदा देवाने स्त्री आणि पुरुष एक केले आणि पहिली मंडळी स्थापन झाली. पहिले माता पिता म्हणून मान त्यांना मिळाला. पहिली मंडळी, जगामधली पहिली मंडळी, उत्पत्ती प्रारंभापासूनची पहिली मंडळी म्हणजे आदाम आणि हव्वा, एक पिता आणि एक माता यांची स्थापना, ही कुटुंब स्थापना परमेश्वराने निर्माण केली. आणि मग सगळं काही सुरळीत असताना ही जी मंडळी आहे किंवा हे जे पहिले नर आणि नारी आहेत, माता आणि पिता होण्या अगोदर त्यांचं जे जीवन आहे ते अतिशय सुंदर जीवन असं होतं. कारण देवाने त्यांना सुंदर ठिकाणी ठेवलेलं होतं. एदेन नावाच्या सुंदर बागेमध्ये देवाने त्यांना ठेवलेलं होतं. नुसतंच
सुंदर बागेमध्ये ठेवलं असं नाही, तर देव स्वतः येऊन रोज त्यांच्याशी बोलत होता. म्हणजे ही किती मोठी गोष्ट की परमेश्वर स्वतः त्यांच्याशी बोलत होता आणि ते परमेश्वरासोबत बोलत होते. ही सहभागिता, ही देवाची संगती आणि मानवाची संगती त्या ठिकाणी होती, अस्तित्वात होती. आणि म्हणून ते जीवन फार काही सुंदर असं जीवन होतं. हे सुंदर जीवन चाललेलं असताना आपण पाहतो उत्पत्ती 3 फार मोठी उलथापालथ त्या ठिकाणी होते. म्हणजे देवाच्या योजनेमधला तो एक भाग आहे. जे काही घडलं ते देवाच्या योजनेमधला तो भाग आहे. आणि एक वेगळी कलाटणी त्या ठिकाणी मानवाच्या जीवनाला लागली. पहिल्या नर आणि नारीचं जीवन पूर्णपणे बदलून गेलं. पाप त्या भागेमध्ये, सुंदर अशा ठिकाणी पाप त्या ठिकाणी जन्मास आलं, किंवा आपण असं म्हणू पापाने तिथे शिरकाव केला. आणि कुणाचं मन भुलवलं? मन कुणाचं भुलवलं? तर स्त्रीचं मन भुलवलं. अतिशय धूर्त. उत्पत्ती 3:1 अतिशय बारकाईने वाचा. उत्पत्तीचं पुस्तक 3 अध्याय आणि 1 वचन बारकाईने वाचा. परमेश्वराने अगोदरच सांगितलेलं आहे की सर्व वनचरामध्ये सर्प हा धूर्त आहे. म्हणजे ही हिंट देवानी दिलेली आहे की जे काही वनचर देवाने निर्माण केले आणि 6व्या दिवशी परमेश्वराने आपल्या प्रतिरूपाचे नर आणि नारी निर्माण केले. सगळ्यात शेवटची निर्मिती ती आहे. बाकी सगळं देवानी पहिल्या 5 दिवसात निर्माण केलेलं आहे. त्याच्या शब्दाने त्याचं सामर्थ्य आपण वाचतो आणि आपण पाहतो आणि आजही आपण अनुभवतो. आणि त्या सर्व वनचरामध्ये परमेश्वराने सांगितलं, तुम्हाला आणि मला वाचकांना हे फार महत्त्वाचं आहे की परमेश्वर तुम्हाला आणि मला सांगतोय की हा धूर्त आहे. आणि त्या धूर्ताला पहिली स्त्री बळी पडली. त्याच्या सुंदर बोलण्याला ती वश झाली. इतके दिवस, कितीतरी काळ ती त्या बागेत फिरत होती, सुंदर झाडं बघत होती, सगळं काही करत होती. परंतु नेमकं त्या दिवशी असं झालं, त्या दिवशी तिच्या मनात आलं की हे झाड मी आधी कसं पाहिलं नाही, ते झाड याआधी माझ्या दृष्टीस कसं पडलं नाही की ज्याला एक आकर्षक सुंदर फळ असं आहे. आणि त्या धूर्तानं बरोबर देवाच्या वचनाला वचनाची मोडतोड करून तिच्या कानामध्ये ते वचन घातलं. आणि म्हणून आज माता या नाताने आपले कान सदैव सतर्क ठेवा. कारण देवाचं वचन हे आहे, जिवंत वचन हे आहे. देव वचनातून सर्व काही स्पष्टपणे सांगतो. आणि त्या धूर्ताला सुद्धा हे वचन अतिशय सुंदररित्या माहीत आहे. म्हणून वचन ऐकत असताना, वचन वाचत असताना आपले कान त्या पवित्र आत्म्याच्या हवाली करून टाका. म्हणजे भुरळ पडणार नाही, वचनांची मोडतोड ऐकू येणार नाही. आणि म्हणून कारण का कान फार महत्त्वाचे आहेत, कारण वचन कानातून जाऊन थेट हृदयात जातं. कानातून जाऊन थेट हृदयात जातं आणि ते हृदयाला भिडतं. आणि तेच त्या धूर्ताला नको आहे. कारण वचन जर हृदयाला भिडलं तर त्याचं राज्य नाश पावेल, त्याच्या राज्याची गणती कमी होईल. म्हणून सतर्क आपण सर्व आज मंडळीय नात्याने, स्त्री आणि पुरुष, कारण देवाची ही मंडळी आहे, माता आणि पिता. म्हणून त्या धूर्ताने जे केलं आणि त्याने जे केलं आज हे सर्व जग पाहत आहे.
आणि ते पाप त्या ठिकाणी घडलं. आणि पाप घडल्यानंतर एकच पाप नाही तर अशा अनेक पापांना जन्म त्या ठिकाणी देण्यात आला. जन्म कुणाचा झाला? पहिल्यांदा पापाचा जन्म झाला. परंतु देव, ख्रिस्त गुरु माऊली, आपला परमेश्वर कृपाळू कनवाळू तो देव आहे. जरी पाप झालं, देवाने स्त्री आणि पुरुषाला शाप दिले, परंतु ते शाप फार काळ शाप देवाने ठेवले नाहीत. त्या शापाचं रूपांतर देवाने आशीर्वादात केलं. आणि स्त्रीला हा शाप मिळाला की तुझ्या प्रसव वेदना बहुगुणित परमेश्वर करेल. आणि आजही ते चालू आहे. परंतु आज जरी या वेदना असल्या तरी देवाने आज आनंदी माता होण्याचा आशीर्वाद सर्व मातांना या ठिकाणी दिलेला आहे. सर्वांना आनंदी माता होण्याचा आशीर्वाद देवाने दिलेला आहे. आणि हे घेऊन आज माता चालत आहेत, आजही चालत. हे सत्य आहे. आज मी तुम्हाला सत्य सांगत आहे. आणि कृपा का झाली? कारण या प्रसवण्यामध्ये तुमचं आणि माझं तारण लपलेलं आहे. ही तारणाची कृपा देवानी केलेली आहे. संतती हे पोटचं फळ आहे. हे देवाने दिलेलं धन आहे. कुठल्याही धनापेक्षा स्तोत्रकर्ता म्हणतो स्तोत्र 133 मध्ये भरभराट परमेश्वराकडून आहे. आणि ही संतती देवानं दिलेलं धन आहे. ही कृपा आहे. कारण पवित्र शास्त्र जर आपण थोडंसं बारकाईने वाचलं तर आपल्या वाचण्यात येतं की बऱ्याचशा माता वांझ होत्या आणि मग देवाच्या कृपेने त्या आशीर्वादित झालेल्या आहेत. म्हणून संतती हे देवाने दिलेले धन आहे असं म्हटलेलं आहे. पोटचं फळ ही देवाची देणगी आहे. आणि म्हणून कुठल्याही बक्षिसापेक्षा देवानं दिलेलं बक्षीस फार महत्त्वाचं आहे. हा आनंद आहे. आज आपला सत्कार या ठिकाणी मंडळी करते, नाही का? मंडळी करते आणि हा फार मोठा आनंद आपल्याला मिळतो की काहीतरी बक्षीस आज मंडळीकडून आम्हाला मिळालं. परंतु मला सांगू द्या, याही बक्षिसापेक्षा देवाची कृपा ही जी बक्षीस आहे ना, पोटचं फळ, देवाने दिलेली देणगी, हे धन जे आहे ना, हे जे धन आहे हे देवाकडून आलेलं आहे. कुठलीही प्रॉपर्टी, कुठलीही मालमत्ता, संपत्ती ह्याच्यापेक्षा हे धन फार कारण ह्याचा उल्लेख पवित्र शास्त्रामध्ये आहे. आणि म्हणून ही कृपा, ही देणगी देवाने दिलेली आणि हे देवाचं दान आहे. माता होणं हे देवाने, मातृत्व हे देवाचं दान आहे. आणि यासाठी आपण देवाला धन्यवाद देऊ, त्याची स्तुती करू. कारण ज्या ज्या वांझ स्त्रिया होत्या, बराच काळ त्यांनी अपत्यहीन असताना बराच काळ त्यांनी त्याच्यामधून घालवला आणि मग देवाची कृपा त्यांच्यावर कशी झाली हे सगळं पवित्र शास्त्रात आपण वाचतो. तुम्हा सगळ्यांना ठाऊक आहे. आणि आज बघा, आपण माता ह्या विषयाकडे बघत असताना मला काही गोष्टी, महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत. तर मातेने काय करावं, तिची जबाबदारी काय आहे, हे सर्व आपण जाणतो. हे सर्व शिक्षण आपल्याला पवित्र शास्त्रातून, वचनातून आपले पाळक साहेब आपल्याला देत असतात. सगळं काही आपल्याला मिळतं. परंतु आज मी काही 3 गोष्टी आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे. तर या 3 गोष्टी अशा आहेत. पहिली गोष्ट जी आहे ती आहे सुज्ञान वदणारी माता, जिच्या मुखात सुज्ञान आहे, जिच्याकडे सुज्ञानाचा प्रकाश आहे, अशी माता आपण पाहणार आहोत. नीतिसूत्रे 31वा अध्याय 1 ते 10 वचन. तुम्हाला वाटलं असेल 10 ते पुढील वचन, परंतु त्या अगोदर 31वा अध्याय पहिले 10 वचन
फार महत्त्वाचे वचन आहेत. तर त्या मातेच्या मुखात सुज्ञान आहे, सुज्ञानाचा प्रकाश तिच्याकडे आहे आणि ती आपल्या मुलाला देत आहे. दुसरी गोष्ट जी आहे ती आहे समर्पित माता. समर्पित माता, 1 शमूएल 1-10 वचन. पवित्र शास्त्रामधली समर्पित माता, तिच्यासारखं समर्पण कुणाचंच नाही, अशी समर्पित माता. आणि तिसरी जी माता आहे ती आहे संजीवनाला जन्म देणारी माता, जिच्या पोटी संजीवन जन्मास आलं, जिच्या पोटी संजीवन जन्मास येऊन साऱ्या जगाची उलथापालथ झाली, अशी माता किंवा अशा माता. लुकृत, आता शास्त्रपाठ आपण वाचला, लुकृत शुभवर्तमान 1 अध्याय 39-45 वचनं. अशा 3 प्रकारच्या माता आज आपण पाहणार आहोत. थोड्या वेळ त्याच्यावर मनन करणार आहोत. बघा, नीतिसूत्रे, जुना करारातला हा शास्त्रपाठ आहे. नीतिसूत्रे 14वा अध्याय 1 वचन आपल्याला सांगतं, प्रत्येक सुज्ञ स्त्री आपले घर बांधिते. जिच्याकडे सुज्ञानाचा प्रकाश आहे, जिच्या मुखात सुज्ञान आहे, जिच्या ठायी सुज्ञान आहे, ती काय करते? ती माता किंवा ती स्त्री आपलं घर बांधते. बांधण्याची रिस्पॉन्सिबिलिटी किंवा ती जबाबदारी देवाने सुज्ञ स्त्रीला दिलेली आहे. हे फार महत्त्वाचं आहे. आणि पुढे वचन काय सांगतं? पण मूर्ख स्त्री आपल्या हातांनी ते पाडून टाकते. सुज्ञता आणि मूर्खता या 2 गोष्टी या एका वाक्यात आहेत आणि फार मोठा संदेश त्या एका वाक्यात आहे. सुज्ञान म्हणजे काय? देवाचा प्रकाश, देवाचं ज्ञान ज्याच्या ठायी आहे तो सुज्ञान आहे. कारण सुज्ञान स्त्रीचं मन समंजस असतं, असं वचन आपल्याला सांगतं. ज्याच्या ठायी सुज्ञान असते त्याचे कल्याण होते, म्हणून ती स्त्री घर बांधू शकते. ती समंजस असते. जसं की नीतिसूत्रे 31वा अध्याय सद्गुणी स्त्रीमध्ये आपण पाहतो की जिचं मन समंजस आहे, तिच्या ठायी सुज्ञान आहे आणि तिच्याद्वारे कल्याणसुद्धा आहे कुटुंबाचं. आणि सुज्ञ पत्नी परमेश्वरापासूनच प्राप्त होते. तर ही जी सुज्ञ स्त्री आहे ती आपलं घर बांधणारी आहे. हे देवाने दिलेलं काम आहे तिला, की तुला घर बांधायचं आहे. एक बांधकाम करणाऱ्याचं काम, बांधकाम करण्याची जबाबदारी प्रत्येक माताला आणि माता समान भगिनीला दिलेली आहे. आणि त्या सगळ्या गोष्टी आपण नीतिसूत्रे 31:10 ते पुढील वचनामध्ये वाचतो की ती स्त्री आपलं घर कसं बांधते. तिची मुले उठून तिची प्रशंसा करतात. वेशीत असताच तिचा पती धन्य म्हटला जातो. सुज्ञानी स्त्री, ती घर बांधणारी स्त्री आहे. आणि ती काय काय करते हे आपल्याला पहिल्या सगळ्या वचनांमध्ये वाचायला मिळतं. परंतु एक वचन मला फार आवडलं ह्याच्यामधलं, ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. नीतिसूत्रे 31-25 वचन आणि 25व्या वचनाचा उत्तरार्ध. वचन काय सांगतं? ती पुढील काळाविषयी निश्चिंत असते, जेव्हा ती आपलं आत्मिक घर ख्रिस्त म्हणलेल्या खडकावर बांधते. आणि त्या खडकावर बांधल्यामुळे कितीही वादळं, कितीही तुफान, कितीही संकट, कितीही आजारपाजार, कितीही दुष्काळाची परिस्थिती, भलेही ती माता नाही झाली तरीही जर ती ख्रिस्त म्हणलेल्या खडकावर उभी आहे, ख्रिस्त म्हणलेल्या खडकावर आपलं जर घर बांधत आहे, आपलं आत्मिक जीवन, आपलं आत्मिक घर, तर ते तिचं कधीही पडणार नाही.
कारण हा ख्रिस्त तिच्या जीवनात आहे. फाउंडेशन जो आहे, तिच्या घराचं जे फाउंडेशन आहे, जो पाया आहे, तो हा खडक आहे, तो ख्रिस्त आहे. आणि ती सुज्ञानी स्त्री आहे. ती आपलं घर बांधते. कितीही वादळ वारं सुटलं तरी ते घर कधीही पडणार नाही, कारण ती सुज्ञ माता आहे, सुज्ञ स्त्री आहे. तिने सुज्ञतेने खडकाव, तिने बाकी कशाचीही चॉईस केलं नाही. वाळू, विटा, बाकी सोने रुपे, तिने कशाचीही अपेक्षा केली नाही. तर तिने ख्रिस्त म्हणलेला खडक पसंत केला. तो कोणशिला तिच्या घराचा पाया झाला. आणि म्हणून बघा, तिने आपलं घर बांधलेलं आहे, ही सुज्ञ स्त्री. आणि ही आपल्याला बघायला मिळते, ती पुढील काळाविषयी निश्चिंत राहते. एका काळाचा, विशिष्ट काळाचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे, तो म्हणजे पुढचा काळ, येणारा समय. तिला माहीत नाही उद्या काय आहे, तिला माहीत नाही भविष्याच्या काळात काय होणार आहे, काही माहीत नाही, तरीसुद्धा ती निश्चिंत आहे. आपण असतो का निश्चिंत? काय होईल थोड्या वेळाने, आता हे जर नाही झालं तर पुढे काय होईल, त्या विचारांनी नुसतं मनामध्ये खळबळ माजते. परंतु ही जी स्त्री आहे, पुढील काळाविषयी निश्चिंत राहणारी स्त्री आहे, कारण तिचा पाया जो आहे तो ख्रिस्त म्हणलेला खडक आहे. तिची भिस्त त्या ख्रिस्तावर आहे. ती त्याच्या पंखाच्या आश्रयाखाली आहे. VBSचं थीम वचन आहे ना, VBSचं, त्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. ही सुज्ञ स्त्री, ती पुढील काळाविषयी निश्चिंत राहते. म्हणून आज मला तुम्हाला सांगायचं, सर्व मातांना आणि सर्व मंडळीला, की पुढील काळाविषयी निश्चिंत राहा. जर माहीत नाही समय काय आहे, आणि जरी माहिती आहे येणारा काळ कठीण आहे, माहिती आहे आपल्याला पवित्र शास्त्र शिकवतं, येणारी संकट भयंकर आहेत, आपल्याला ठाऊक आहे. ख्रिस्ती मंडळांची होणारी उपेक्षा किंवा सेवकांचा होणारा छळ सगळं काही माहीत आहे. तरीसुद्धा देवाचं वचन सांगतं की निश्चिंत राहा, कारण पुढचा काळ तुमच्या हातात नाही, माझ्या हातात नाही, तर त्या जिवंत देवाच्या हातात आहे. आणि त्या काळामध्ये त्याला कसं चालवायचं हे त्याला चांगलं ठाऊक आहे. म्हणून स्त्रीमध्ये, मला विशेष मातांमध्ये मला सांगायचं आहे की पुढील काळा, कारण मातांना फार मोठ्या चिंता असतात. मलासुद्धा असते, कारण मी सुद्धा एक माता आहे. असं नाही की मी चिंताविरहित जीवन जगते, असं नाही. आणि जेव्हा जेव्हा चिंता येते ना, तेव्हा हे वचन की तू पुढील काळाविषयी निश्चिंत राहा. मी आहे ना, परमेश्वर म्हणतो मी आहे ना, मी आहे तो आहे, मी कधीही सोडणार नाही आणि कधीही त्यागणार नाही. विशेष करून वयोवृद्ध मातांना परमेश्वर म्हणतो मी कधीही सोडणार नाही, कधीही त्यागणार नाही आणि कधीही टाकणार नाही, अनाथ असं सोडणार नाही. मातासुद्धा आपल्या लेकरांची, मातेला सुद्धा आपल्या लेकरांचा विसर पडेल, परंतु मला तुमचा विसर कधीही पडणार नाही. म्हणून पुढील काळ, आणि ही सुज्ञ स्त्री जी आहे ती पुढील काळाविषयी निश्चिंत राहते. किती मोठं धैर्य देणारं हे वचन आहे. आज तुम्हाला आणि मला या वचनातून धैर्य मी देऊ इच्छिते की पुढील काळाविषयी निश्चिंत राहा. ख्रिस्त म्हणल्यावर खडकावर जर घर आहे ना, तर चिंता करण्याची गरज नाही. येतील आपत्ती, येतील, सगळं काही होईल. आणि आपत्ती, संकट याशिवाय तर ख्रिस्ती जीवन नाहीच नाही. पाठीशी घेऊन चालायचंच आहे. आणि म्हणून बघा, हे वाक्य मला फार आवडतं की ती पुढील जो काळ मला ठाऊक नाही, ज्या काळामध्ये काय होणार आहे हे मला माहीत नाही, तरीसुद्धा निश्चिंत राहणं. निश्चिंत राहणं म्हणजे काय? देवावर भिस्त ठेवून राहणं, देवावर अवलंबून राहणं. हे त्या मातेचं किंवा स्त्रीचं हे काम आहे, किंवा ती हे करते. आणि म्हणून पुढे लिहिले, तिच्या तोंडातून सुज्ञतेचे बोल निघतात. जर ती निश्चिंत आहे ना, तर ती निगेटिव्ह कधीच बोलणार नाही, ती सुज्ञान वदेल. आणि म्हणून आपण जेव्हा या ठिकाणी पाहतो, पहिली माता, सुज्ञान वदणारी माता,
नीतिसूत्रे 31वा अध्याय आणि पहिली 10 वचनं. राजाला ताडण असं त्याचं टायटल आहे, शीर्षक आहे. एका राजाला ताडण करणारी आई आहे. ती काय सांगते बघा, तो राजा आहे, एक राजा आहे, तरी सुद्धा तिच्या मुखातून सुज्ञतेचे बोल कसे येतात ते आपण पाहूया. आणि ही सगळी तिची आईने त्याला शिकवलेली देववाणी आहे. मुलं कितीही मोठी होऊ दे, देववाणी त्यांच्या कानी पडलीच पाहिजे. ह्या मातेने लमुवेल नावाच्या राजाला देववाणी शिकवलेली आहे. लमुवेल जो राजा आहे तो यहुदी नाही, तो परकीय राजा आहे. आणि त्या राजाला त्याच्या आईने देववाणी शिकवलेली आहे. आणि मग 2 पासून पुढे 9 वचनांमध्ये ती वेगवेगळ्या गोष्टी आपल्या मुलाला शिकवते. ती म्हणते, मी तुला काय सांगू माझ्या मुला, माझ्या नवसाच्या मुला, मी तुला मागून घेतलेलं आहे. कितीतरी माता आज संतती होण्यासाठी नाही का, कितीतरी प्रार्थना, कितीतरी देवाच्या सेवकांकडून करून घेतलेल्या प्रार्थना, कितीतरी प्रार्थनेच्या बांधलेल्या वेद्या, आणि तरीसुद्धा काही वर्ष उत्तर मिळत नाही. तर ही जी आई आहे ती म्हणते, माझ्या मुला, माझ्या पोटच्या मुला आणि माझ्या नवसाच्या मुला. बघा, माझ्या मुला, माझ्या पोटच्या मुला आणि माझ्या नवसाच्या मुला, मी तुला काय सांगू असं ती म्हणते, कारण मी तुला मागून घेतलेलं आहे. आणि ती मग पुढे 3 वचनापासून ती एक एक गोष्ट आपल्या मुलाला सांगते की एक राजा म्हणून त्याच्यासाठी फार महत्त्वाचे आहे. स्त्रियांमध्ये किंवा स्त्रियांना आपलं मन वश होऊ देऊ नकोस, किंवा अनितीची कृत्य तुझ्याकडून होता कामा नये. हे सुज्ञान ती त्याला सांगते. तू राजा आहेस तर व्यभिचार किंवा अनितीची कृत्य, कुकर्म तुझ्याकडून होता कामा नये. हे पहिलं शिक्षण तिचं आहे. कारण जगामध्ये ह्या सगळ्या गोष्टी बोकाळलेल्या आहेत आणि तरुणींना हे शिक्षण देणं फार महत्त्वाचं आहे. व्यभिचारासारख्या गोष्टी सर्रास होत राहिलेल्या आहेत आणि मोबाईलसारख्या या छोट्याशा त्या माध्यमातून पुष्कळ काही छोट्या छोट्या मुलांपासून सगळ्यांना ते बघायला मिळतं. परंतु अशा या जगात आपण राहत आहोत, या 21व्या शतकात आपण राहत आहोत. हा काळ तर अतिशयच कठीण आहे. आणि ती आई आपल्या राजा म्हटलेल्या मुलाला सांगते की हे दुष्कर्म किंवा ही कुकर्म तुझ्याकडून होता कामा नये. तू राजा आहेस आणि यथा राजा तथा प्रजा. आणि म्हणून ती त्याला हे शिकवते. आपले मन राजांचा नाश करणाऱ्यास वश होऊ देऊ नकोस. आपल्या मनावर कंट्रोल ठेव. आणि तरुण पिढीत हे फार मुश्किल असतं कंट्रोल करणं. परंतु ही आई शिकवत आहे की आपलं मन नाश करणाऱ्यांच्यामध्ये वश होऊ देऊ नकोस. मग ती म्हणते, द्राक्षरस पिणे हे राजा शोभत नाही. मद्य कुठे आहे असे विचारणे सरदारास शोभत नाही. मद्यसेवन हे शोभत नाही. ही गोष्ट ती त्याला शिकवते. आणि ते जर केलं तर त्याचे विपरीत परिणाम काय होतात हे सुद्धा ती आई शिकवते. ते जर ते प्याले तर धर्मशास्त्र विसरून पिडलेल्यांचा न्याय विपरीत करतील. काय होईल? आणि म्हणून पाऊल पण म्हणतो कलस्सईकरास पत्र 3 अध्यायामध्ये की द्राक्षरसाने मस्त होऊ नका, कारण त्यामध्ये बेतालपणा आहे. तो सुद्धा मंडळीला हे शिकवतो. हे पिऊन काय होईल तर धर्मशास्त्र विसरलं जाईल. किती धोक्याचं आहे. बेतालपणा जो आहे तो हा आहे. धर्मशास्त्र विसरून जातील आणि धर्मशास्त्र विसरल्यामुळे काय होईल? विपरीत न्याय होईल.
म्हणून तू मद्यरस सेवन करू नको. आणि मग ती नंतर काही गोष्टी त्याला करायला शिकवते. मरणाच्या लागास असलेल्यास मद्य दे, खिन्न मनाच्या मनुष्यास द्राक्षारस दे. फार फरक आहे द्राक्षारस आणि मद्य यामध्ये, हे मी काही सांगणार नाही, परंतु हा फार मोठा फरक त्यामध्ये आहे. तर पुढे ती म्हणते की त्यांनी ते पिऊन आपली विपत्ती विसरावी व त्यांच्या हालाचे विस्मरण व्हावे. द्राक्षारस कसा असतो, तर तो नुकतीच हंगामाची जी फळं द्राक्ष खुडलेली असतात आणि तो पिळून ताजा ताजा रस जो केला जातो तो पिण्याचा प्रघात या इस्रायली लोकांमध्ये होता. जेवणामध्ये मोठी मोठी, आणि द्राक्ष तर मोठी मोठी फळं त्या काळी ती असायची, आणि एक फळ ते पिळायचं आणि ते द्राक्षरस प्यायचं. म्हणजे ताजा द्राक्षरस तू मरणास लागलेल्या आलेल्यास तू दे, असं ही माता सांगते. कारण का, त्यांनी आपली विपत्ती विसरावी. विपत्तीचं स्मरण त्यांना होऊ नये, आपल्या हालांचं स्मरण त्यांना होऊ नये. आणि मग पुढे ती सांगते की मुक्यांच्या वतीने, आसन्न मरण झाले असलेल्यांच्या वतीने आपले तोंड उघड. दीन दुबळे, गोरगरीब, अशक्त, समाजातला हा दुर्बल घटक, ह्यांच्यासाठी आपलं तोंड उघड. त्यांच्यासाठी तू योग्य तो न्याय कर. जे रंजलेले गांजलेले आहेत, जे दुर्लक्षित आहेत, त्यांच्यासाठी तू आपलं मुख उघड. त्यांच्यासाठी तू योग्य तो न्याय कर. म्हणजेच त्यांची दखल तू घे. काय करू नको आणि काय कर, हे तिने या ठिकाणी शिकवले. आणि आपले मुख उघड, धर्माने न्याय कर आणि गरीब व कंगाल यास न्याय मिळू दे. हे एका आईचं शिक्षण आहे. धर्मासाठी, सत्यासाठी आपलं मुख उघड, न्यायासाठी आपलं मुख उघड. तिथे कचरू नको, तिथे घाबरू नकोस, विपरीत न्याय करू नकोस. गोर गरीब कंगाल यांची दखल तू घे, त्यांचा न्याय तू कर. अशी ही सुज्ञान वदणारी माता आहे, जी आपल्या राजाला, पहा, आपल्या सर्वांनाच आपले पुत्र आणि आपले कन्या, राजकुमार आणि राजकन्याशिवाय काही कमी नसतात. आपल्या सगळ्यांनाच वाटतं की आपले मुलं मुली कसे आहेत, एखाद्या राजपुत्र आणि राजकन्यांसारखे आहेत. मग असं जर समज आहे तर या आईची शिकवण आज आपल्यासाठी फार महत्त्वाची. तिने काय करावं आणि काय करू नये हे तिने राजाला सांगितलेलं आहे. प्रजा, एक मोठी प्रजा सांभाळणारा हा राजा आहे आणि तिच्या ठाई हे सुज्ञान तिच्या मुखात आहे आणि तिने ते आपल्या मुलाला सांगितलेलं आहे. ही सुज्ञान वदणारी माता, कारण तिचं घर ती बांधत आहे. सुज्ञान वधून ती आपलं घर बांधत आहे, कारण तिचा वंश पुढे वाढणार आहे. ह्या राजापुरतंच मर्यादित नाही, तर पुढे तिचा वंश वाढेल आणि वाढणारा वंशसुद्धा ह्या सुज्ञानावर किंवा ख्रिस्त म्हणलेल्या खडकावर बांधला गेला असला पाहिजे. ही पहिली माता आपण पाहतो. आणि मग दुसरी जी आहे ती समर्पित माता, पवित्र शास्त्रातली तिच्यासारखं समर्पण कुणाचंच नाही. पहिले शमूएल, पहिला अध्याय आणि 1 ते पुढची सगळी वचनं आपण काही वाचणार नाही आहोत. मी थोडक्यात सांगणार आहे, कारण आपल्या सगळ्यांना तो शास्त्रपाठ चांगला ठाऊक आहे आणि तिच्याविषयी फार काही बोललं जातं. हन्ना नावाची स्त्री त्या ठिकाणी आहे. हन्ना या नावाचा अर्थ आहे कृपा, ग्रेस. तिच्या नावाचा अर्थ आहे कृपा. परंतु बघा, ही जी माता आहे, तिचं नाव जरी कृपा आहे तरी अजून तिच्यावर कृपा झालेली नव्हती. म्हणून मी मगाशी म्हणलं ना, संतती किंवा मातृत्व हे देवाची झालेली कृपा आहे. ह्या हन्नेवर मात्र अजून कृपा झालेली नव्हती. एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशात राहणारी एल्काना
पनिन्ना आणि त्यांची लेकरं, इतकं मोठं कुटुंब तिचं होतं. कुटुंब वत्सल स्त्री आहे. डोंगराळ प्रदेशात, एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशात, एफ्राईम या नावाचा अर्थ आहे फ्रूटफुल, फलदायी. आणि अशा फलदायी देशात राहून सुद्धा ती मात्र अजून फलद्रूप झालेली नव्हती. सगळं काही होतं, सर्व काही होतं तिच्याकडे. सुख, समाधान, पतीचं प्रेम, सर्व होतं. तरीसुद्धा व्यथित मनाची स्त्री होती, कारण अजून परमेश्वराकडून कृपा झालेली नव्हती. दान, संतती हे दान, पोटचं फळ, देणगी, ही देणगी अजून तिला प्राप्त झालेली नव्हती आणि त्याच्यासाठी ती झटत होती. तिला सुख, श्रीमंती, धन, संपत्ती ह्याची काहीही फिकीर नव्हती. सुज्ञ स्त्री आहे ती सुद्धा. तिला बाकी जगाच्या गोष्टींची कुठलीही फिकीर नव्हती किंवा त्याची अपेक्षासुद्धा तिला नव्हती. तिला फक्त संतती हवी होती आणि ती सुद्धा पुत्र संतान. वचन 11 जर तुम्ही वाचलं तर तिने प्रार्थना केलेली आहे देवाकडे आणि त्याच्यामध्ये तिने पुत्र संतानच मागितलेलं आहे. सुज्ञ स्त्री. एकीकडे पनिन्ना आहे आणि तिचा अनन्वित छळ, एकीकडे ते सुद्धा ती सहन करत आहे. परंतु ह्या स्त्रीचा फोकस कुठे होता? लक्ष तिचं कुठे होतं? फक्त त्या देवाकडे होतं. कारण त्यांचा परिपाठ होता. वचन सांगतं, दरवर्षी शिलो येथे मंदिरात जाणे आणि अर्पण करणे हा त्या कुटुंबाचा परिपाठ होता. म्हणून मी हे वचन पहिल्यांदाच वाचलं आणि सांगितलं तुम्हाला. कारण की ह्या कुटुंबाचं, एल्कानाचं हे कुटुंब दरवर्षी शिलो या ठिकाणी मंदिरात जात असत अर्पण करण्यासाठी. आणि ही स्त्री आपल्या पतीबरोबर जात असे, सर्व काही ते करत असत, खाणे पिणे अर्पण. परंतु ही व्यथित मनाची स्त्री, दुःखित मनाची स्त्री मात्र त्या मंदिरात जाऊन रडून रडून प्रार्थनेची वेदी बांधत असे. आपलं संपूर्ण समर्पण ती त्या देवाला करत असे आणि हे कित्येक वर्ष चाललेलं होतं. कारण परिपाठ होता असं म्हटलेलं आहे आणि परिपाठ म्हटल्यानंतर काळाची निश्चिती सांगता येत नाही. किती वर्ष ती करत होती माहीत नाही, परंतु वर्षानुवर्ष मंदिरात जाणं, प्रार्थनेची वेदी बांधणं आणि रडणं. सुज्ञ स्त्री कुणासाठी रडत होती? एक पुत्र संतान तिला हवं होतं. देवाची करुणा भाकत होती, परंतु जणू काही देव ऐकत नव्हता की काय असं तिला वाटत होतं. इतकी रडून रडून अश्रू गाळून प्रार्थनेच्या वेद्या बांधणारी ही स्त्री होती. आणि त्याच परिस्थितीमध्ये पनिन्ना नाही का, म्हणजे ही जगाची अडखळणं तिच्या जीवनात पुष्कळ होती, परंतु एकच ध्येय होतं. ती कितीही काही बोलली तरी ती तिच्याकडे दुर्लक्ष करत होती. तिला प्रतिउत्तर तिने कधीच दिलं नाही. संपूर्ण शास्त्रपाठ तुम्ही बारकाईने वाचला तर ती तिला बोलत असे पनिन्ना, परंतु हन्ना मात्र कधीच प्रतिउत्तर तिने केलेलं नाही. कारण ती सुज्ञ स्त्री आहे. तिला माहिती आहे तिचं घर कसं बांधायचं आहे, तिचं समर्पण ते आहे. आणि जेव्हा समर्पण करतो तेव्हा काय करायचं असतं हे तिला ठाऊक आहे. जगाकडे दुर्लक्ष आणि देवाकडे लक्ष हे प्रत्येक मातेचं ध्येय. जगाकडे दुर्लक्ष आणि स्वर्गीय पित्याकडे, जिवंत देवाकडे लक्ष. आणि ते तिने आपल्याला शिकवलेलं आहे. म्हणून तिने जगातली अडखळणं सगळी बाजूला सारली. एकच, जायचं दरवर्षी, रडायचं आणि प्रार्थना करायची. समोर एली याजक बसलेला असायचा. तो पण विचार करत होता, ही काय बडबडते, दरवर्षी येते, रडते, काहीतरी पुटपुटते आणि जाते. जणू काही हिनं द्राक्षरस सेवन केलेला आहे. म्हणजे पहा, तो याजकसुद्धा तिचं मन ओळखू शकत नाही.
तिचं मन कोणताही मनुष्य ओळखू शकत नाही, तर तिचं मन फक्त देव पाहतो. तिचं अंतःकरण, कारण समंजस आहे तिचं मन. म्हणून कदाचित तो याजक, मंदिराचा याजक, तिचं मन व्यथित, मन दुःखित, मन ओळखू शकत नाही. तिचं समर्पण तो ओळखू शकत नाही. परंतु देव मात्र या प्रोसेसमध्ये देव मात्र तिला कधीही सोडत नाही. तो हे होऊ देत असतो. परमेश्वर या प्रोसेसमधून नेतो. तिचं समर्पण, तिची सुज्ञता याची पारख परमेश्वर करतो. याची कसोटी परमेश्वर घेत असतो. आणि ती त्या कसोटीस खरी उतरते. एक दिवस तो एली याजक म्हणतो की जा बाई, तू जे मागतेस ना त्याप्रमाणे होवो. म्हणजे जो याजक तिचं मन ओळखत नव्हता, त्याच याजकाच्या मुखाने देव तिच्याशी बोलला. मनाचा नाही, पण मुखाचा वापर मात्र देवाने केला. आणि त्याच वर्षी ती गरोदर राहिली. आणि तिची प्रार्थना तुम्ही वाचा, फार सुंदर तिची प्रार्थना आहे की ती परमेश्वरा, म्हणजे तिचं समर्पण त्याच्यातून आपल्याला बघायला म्हणतं की ती म्हणते की तू आपल्या दासीकडे अवलोकन करशील. एक श्रीमंत स्त्री आहे, तरीसुद्धा स्वतःला दासी म्हणते. पाऊल काय म्हणतो माहिती आहे का? इफिस्करास पत्र ह्याचा 4था अध्याय आणि 1 वचन. म्हणून जो मी प्रभूमध्ये बंदिवान, तो मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला झालेल्या पाचारणास शोभेल असे चाला. मंडळीला तो सांगतो की मी प्रभूचा बंदिवान आहे. तो असं म्हणत नाही की मी एवढा मोठा प्रेषित आहे, एवढा मोठा पाळक आहे, इतक्या मंडळ्या मी स्थापन केल्या. त्याचा मोठा सन्मान तो सांगत नाही. तो म्हणतो मी बंदिवान आहे. कुणामध्ये? ख्रिस्त येशूमध्ये मी बंदिवान आहे. त्याला बंदिवान म्हणून घेणं आवडतं. परंतु आज काय आवडतं? मोठ्या मोठ्या आपल्या नावापुढे लागलेल्या पदव्या, पद आणि सगळं जगाच्या सगळ्या गोष्टी लावलेल्या आवडतात. परंतु पाऊल काय म्हणतो? मी बंदिवान आहे. तसंच ती स्त्री, तिला झालेल्या पाचारणास शोभेल असं तिचं चालणं त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. कारण ती सुज्ञ स्त्री आहे आणि ती म्हणते की तू आपल्या दासीकडे अवलोकन कर. मी तुझी दासी आहे, आता तरी अवलोकन कर. माझं समर्पण पहा. प्रार्थनासुद्धा अशा देवाकडे गेल्या पाहिजेत. योग्य ते देवापर्यंत पोहोचलं पाहिजे. ती स्वतःला पहिले दासी म्हणते, मी तुझी दासी आहे, मी एक श्रीमंत बाई आहे, मी नाही. अवलोकन कर. आणि जर तू मला पुत्र संतान देशील तर तो मी आमरण तुझ्या मंदिरात समर्पित करून टाकेन. इथं तिचं मोठं समर्पण आपल्याला बघायला मिळतं. एकतर इतक्या वर्षांनी झालेला होणारा पुत्र तो सुद्धा आपल्याजवळ राखून न ठेवता मंदिरात देऊन टाकणं. इथे तिचं त्याग आहे, इथं तिचं समर्पण आहे. आणि म्हणून ही समर्पित माता आहे. आणि तिने सत्सद विवेक बुद्धीने घेतलेला हा निर्णय आहे की तो जो तुम्हाला देशील तर त्याच्या केसांवर वस्त्रा फिरवणार नाही, कारण तो मंदिरात तुला देऊन टाकलेला पुत्र असेल. आणि जुन्या करारात नियम होता, प्रथम वत्स देवाच्या मंदिरात समर्पण करणे. मग ते कुणाचंही असो, गुरे ढोरे कुणाचंही असो, प्रथम वत्स देवाला मंदिरात समर्पित करायचं. ही गोष्ट आपल्याला शिकायला मिळते. आपले पहिले पुत्र आणि कन्या, पहिलेच काय नंतरचे सुद्धा, सगळे देवाला समर्पित होणं गरजेचं. हा नियम आहे. हा नियम तिने पाळलेला आहे कारण ती सुज्ञ आहे. तिला कळत आहे नियम काय पाळायचा आहे तो. आणि म्हणून बघा, तो तिने मंदिरात, नंतर तुम्ही तो पूर्ण अध्याय वाचला तर तिने तो देऊन टाकला. आणि तिच्या पोटी शमूवेल संदेष्टा जन्मास आला. एक संजीवन तिच्या पोटी जन्मास आलं. संजीवनाला जन्म देणारी ही समर्पित सुज्ञ माता ठरली. आणि हा शमूवेल बरं तेवढ्यावरच नाही का थांबलं असं नाही,
पुढे देवाने तिला आणखीन पुत्र आणि कन्या देऊन आशीर्वादित केलं. हा शमूएल या नावाचा अर्थ पाठवलेला. देवाने पाठवलं. तिच्या उदरी एक संजीवन जन्मास आलं. त्या काळामध्ये तो शास्ता झाला. शमूएल संदेष्टा शास्ता झाला, संदेष्टा झाला, याजक झाला. रिवायवल आलं इस्रायल राष्ट्रामध्ये शमूएल संदेष्ट्याच्या द्वारे. एक संदेष्टा तिच्या पोटी जन्मास आला. म्हणजे इतके वर्ष रडून रडून केलेल्या प्रार्थनेचं उत्तर काय मिळालं? एक संजीवन तिच्या पोटी जन्म घेणार होतं. आणि म्हणून देवाने तिचं समर्पण होऊ दिलं, या प्रोसेसमधून तिला जाऊ दिलं. आणि म्हणून कधीकधी आपल्यालासुद्धा माता, भगिनी, स्त्रिया या नात्याने या प्रोसेसमधून जावं लागतं. म्हणून खिन्न न होता, निराश न होता, पुढच्या काळाविषयी निश्चिंत राहून देव काय करतो हे धीरानं पाहणं हे सुज्ञान आहे. आणि पहा, हन्नेच्या ठाई आपल्याला हे बघाल. आता मात्र तिच्या नावाप्रमाणे तिच्यावर कृपा झाली. तिला दान मिळालं, तिला धन मिळालं. आणि तिने देवाशी केलेला करार तो तिने पाळला. आपला पुत्र काही काळ गेल्यानंतर तिने तो मंदिरात अर्पण करून टाकला. आणि तो पुत्र लहानपणापासूनच देवाची वाणी ऐकत होता. म्हणून मी कानाबद्दल पण तुम्हाला मगाशी सांगितलं है ना. बोल प्रभू, तुझा दास ऐकत आहे. देवाची वाणी ऐकणारा हा संदेष्टा जन्मास आला आणि त्याच्याद्वारे इस्रायल राष्ट्रामध्ये संजीवन आलं. बऱ्याच स्त्रिया आहेत, परंतु मी काही ठराविकच सांगणार आहे. तर ही स्त्री जी आहे, समर्पित माता, जिच्या ठाई सुज्ञान आहे, जिचं अंतःकरण समंजस आहे आणि ती सुज्ञ पत्नीसुद्धा आहे. एल्कानाला परमेश्वरापासून प्राप्त झालेली आहे. तिची प्रशंसा झालेली आहे. बल आणि प्रताप तिची वस्त्र आहेत. अशी सद्गुणी स्त्री एल्कानाला प्राप्त झालेली आहे. आणि ती समर्पित माता म्हणून प्रसिद्ध झाली. कारण ती जे तिचं घर बांधत होती ना, ती त्या ख्रिस्त म्हणलेल्या खडकावर बांधत होती. आणि मग आपण पाहतो की शमूएलाची कारकीर्द तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे. मग तिसरी गोष्ट आपण पाहूया, शेवटची गोष्ट, की संजीवनाला जन्म देणारी माता, ज्यापैकी आता मी हन्नेविषयी तुम्हाला सांगितलं. सुज्ञ नीतिसूत्रे, सुज्ञ स्त्रीविषयी सांगितलं, नीतिसूत्रे 14:1. आणि ही जी संजीवनाला जन्म देणारी माता आहे ती आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची माता आहे. लूक शुभवर्तमान 1 अध्याय 39 ते 45 वचनं. त्या वचनांमध्ये 2 स्त्रियांचा उल्लेख आहे, मरिया आणि अलिशिबा. दोघीही यहुदी आहेत. दोघीही आपतातल्या आहेत. आणि एक विवाहित आहे आणि एक मात्र कुमारी आहे. म्हणजे ही दुर्घट घटना त्या काळामध्ये घडलेली आहे. 2000 वर्षापूर्वी, 2023 वर्षापूर्वी. एक विवाहित आहे आणि एक कुमारी आहे. आणि जी विवाहित आहे तिलासुद्धा तिच्या वयातीत म्हणजे वृद्धपणामध्ये तिला देवानं आशीर्वादित केलेलं आहे. त्या वृद्धपणामध्ये अलिशिबा या नावाचा अर्थ आहे यावे इज माय अबंडन्स, भरपुरीचा देव, भरपूर पुरवठा करणारा देव, असा अलिशिबा नावाचा अर्थ आहे. परंतु नव्हतं. ती सुद्धा अपत्यहीन स्त्री होती. परंतु फार काळ देवाने तिला तसं ठेवलं नाही. तिच्या पोटीसुद्धा एक पुत्र देवाने जन्मास घातला. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मा अगोदर 5 महिने अगोदर
ही घडलेली घटना आहे. आणि ती सुद्धा अलिशिबा सुद्धा संजीवनाला जन्म देणारी माता ठरली, कारण तिच्या उदरी बाप्तिस्मा करणारा योहान निपजणार होता. आणि त्याच्याविषयी काय म्हटलं आहे? दिव्यदूतांनी जखर्याला काय सांगितलं की पहा, या मुलामुळे तुम्हाला मोठा आनंद होईल, हर्ष होईल, आणि हा पश्चातापाचा मार्ग इस्रायल राष्ट्राला कळवेल. पश्चातापाचं संजीवन या स्त्रीच्या पोटी जन्मास येणार होतं आणि आलं सुद्धा. अलिशिबा भरपुरीने देवाने तिला आशीर्वादित केलं, कारण हा बाप्तिस्मा करणारा योहान तिच्या पोटी जन्मास आला. आणि तोच जो होता नवीन करारामध्ये, ज्याने पश्चातापाचा मार्ग लोकांना कळवला. परमेश्वराचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा नीट करा, कारण देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. देवाचं राज्य कोण? स्वर्गाचं राज्य कोण जे जवळ आलं आहे? ते दुसरं तिसरं काही नाही, तर तो प्रभू येशू ख्रिस्त, तो जो आज ते राज्य तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे. हे संजीवन, हे रिवायवल योहानाच्या द्वारे पश्चातापाचं जगामध्ये आलं. आणि ह्या अलिशेबेने या संजीवनाला जन्म दिला. आणि दुसरी मरिया, प्रभू येशू ख्रिस्ताची माता, तिला विसरून तर चालणारच नाही. तिला विसरून तर चालणारच नाही, कारण ख्रिस्ताच्या द्वारे जगाची उलथापालथ झाली. जे बाळ गव्हाणीत जन्मास आलं आणि ज्या बाळाला घेऊन योसेफ आणि मरिया मंदिरामध्ये गेले, शिमोन त्या ठिकाणी होता मंदिरामध्ये. त्या शिमोनाच्या हाती हे तारण आलं, हे संजीवन, ज्याची तो कितीतरी काळ वाट बघत होता. इस्रायलाच्या मुक्ततेची वाट बघत होता. शिमोन आणि हन्ना नावाची संदेष्ट्री त्याच मंदिरात दोघे होते. ती सुद्धा कुमारी तिला मूलबाळ नव्हतं त्या संदेष्ट्री हन्नेला, तरीसुद्धा तिला हे संजीवन बघायला मिळालं. आपल्या हातात घेऊन म्हणतो, आता प्रभू तुम्हाला मरण दिलं तरी चालेल. त्याच्या डोळ्यांनी तारण पाहिलं, त्याचं तारण झालं, त्याच्या जीवनामध्ये संजीवन आलं. तारणासारखं दुसरं संजीवन काय आहे? संदेष्ट्री हन्ना आणि हा शिमोन त्या ठिकाणी इस्रायलाच्या मुक्ततेची वाट बघत होते, कारण अंधकाराचा काळ होता असं म्हटलेलं आहे ना. पुष्कळ लिखाणामध्ये सायलेंट पिरियड तो होता. असं म्हणतात की त्या काळामध्ये देव बोलला नाही, परंतु असं काही नाही. देव बोलत होता, देव बोलत होता, परंतु लोकांना कळत नव्हतं. शांततेचा काळ तो होता. आणि त्या काळामध्ये ख्रिस्त नावाचं संजीवन जन्मास आलं. या मरियेच्या उदरी कुमारी मातेची निवड देवाने केली. आणि ही स्त्री जेव्हा तिला कळलं, कुमारी, तिला स्त्री पण म्हणता येत नाही, ती तर मुलगी, कुमारी मुलगी, तिला जेव्हा देवदूताकडून कळलं की बाई असं असं आहे, खळबळ माजली मनात असं वचन सांगतं. परंतु लागलीच जेव्हा देवदूतांनी सांगितलं की तुझ्या ठाई जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण असा तो गर्भ आहे आणि तो देवाचा पुत्र असणार आहे. आणि जेव्हा तिच्या कानी हे पडतं की देवाचा पुत्र माझ्या उदरी आहे, तेव्हा तिच्या मनातली खळबळ निघून जाते. मोठं धैर्य तिला येतं, कारण पवित्र आत्मा तिच्या ठाई कार्य करतो, कारण तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण असा गर्भ तिच्या पोटी जन्म घेणार होता. आणि तिला हे शब्द ऐकताच की देवाचा पुत्र, किती मोठी गोष्ट आहे की एका कुमारिकेला येऊन, कुमारी काय दुसऱ्या नव्हत्या का, परंतु मरियाच त्या ठिकाणी होती.
आणि तिला जेव्हा ही वार्ता कळली देवदूताकडून की माझ्या उदरी देवाचा पुत्र आहे, आणि हे ऐकल्याबरोबर ती घाईघाईने, वचन सांगतं लूक 1:39 ती घाईघाईने जखर्याच्या घरी गेली. का घाई झाली तिला? कारण तिला सांगायचं आहे. आता तिला धैर्य मिळालेलं आहे, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तिच्यामध्ये उतरलेलं आहे, म्हणून ती गप्प नाही बसू शकली. ती सांगायला गेली घाईघाईने की असं असं आहे. जखर्याला आणि अलिशिबेला तिने ही वार्ता सांगितली. आणि तिने जाऊन काय केलं? अलिशिबेला आलिंगन दिलं. बघा, आणि तो एक संजीवन दुसऱ्या संजीवनाला मिळालं. अलिशिबेच्या ठाई असलेला जो गर्भ आहे, ती म्हणते अभिवादन करताच आत्म्याने परिपूर्ण ती सुद्धा झाली. आणि तिच्या गर्भातील त्या गर्भाशयातील त्या पुत्राने उडी मारली असं म्हटलेलं आहे. तर हे संजीवन म्हणजे अलिशिबा आणि मरिया या दोघींच्या जीवनामध्ये हे संजीवन होतं. आणि ही एक भविष्यवाणी जी होती यशया संदेष्टाच्याद्वारे सांगितलेली की कुमारी गर्भवती होईल आणि ती पुत्र प्रसवेल आणि त्याला इमॅन्युएल असं म्हणतील. मोठं संजीवन. इमॅन्युएल म्हणजे काय? आम्हा बरोबर देव. तिच्याबरोबर हा देव होता. तिला आधी कळलंच नाही. जेव्हा देवदूत म्हणाला की बाई तुझ्या प्रभू तुझ्याबरोबर असो, सर्व स्त्रियांमध्ये तू धन्य असं तिला म्हटलं गेलं. तिला आधी कळलंच नाही प्रभू तुझ्याबरोबर असो म्हणजे काय. परंतु जेव्हा तिला कळलं की देवाचा पुत्र आहे म्हणजे हा प्रभू माझ्याबरोबर आहे, आणि ह्या संजीवनानं जन्म दिला आणि भविष्यवाणी पूर्ण झाली. संजीवन देणाऱ्या या माता ख्रिस्ताच्याद्वारे जगाची उलथापालथ झाली. सर्व परराष्ट्रीय लोक आकर्षले गेले. फक्त यहुदीच नाही तर परराष्ट्रीयांचं तारण, ही जी देवाची आरंभापासूनची योजना आहे, जगाच्या स्थापनेपूर्वीची जी योजना आहे ती पूर्णतेस आली. हे संजीवन जगामध्ये आलं की परराष्ट्रीयांचं तारण एका मातेच्याद्वारे जन्मास आलेलं आहे. पश्चातापाचा मार्ग एका मातेच्याद्वारे ते संजीवन जगामध्ये जन्मास आलं. अशा माता पवित्र शास्त्रामध्ये आहेत आणि तशा माता आज तुम्हाला आणि मला व्हायचे. आज फक्त स्त्रिया नाही, स्त्री आणि पुरुष ही देवाची मंडळी आहे. आणि आज या मंडळीने संजीवन देणाऱ्या आत्म्यांना जन्म द्यायचा आहे. ही आत्मिक जबाबदारी आपल्याबरोबर आहे, आपल्यासाठी आहे. आज एवढं मोठं गच्च चर्च भरलेलं पाहिलं आणि निश्चितच इथे संजीवन आहे. कारण इथून पाळकसाहेबांच्या द्वारे येणारं वचन, येणारं शिक्षण, मला माहिती आहे त्यांचं शिक्षण फार सुंदर आहे, फार उत्तम त्यांचं शिक्षण आहे, मला ठाऊक आहे. त्यांच्याद्वारे येणारं शिक्षण हे ते सुज्ञान आज मंडळीच्या कानापर्यंत पोहोचत आहे. उगाच नाही हे भरलेलं दिसत, उगाच नाही हे होत. आज मंडळांमध्ये असं संजीवन येणं गरजेचं आहे. आणि ते संजीवन देणाऱ्या माता आज आपल्याला व्हायचं आहे. आणि म्हणून ती सुज्ञता, ती समर्पितता असणं फार गरजेचं आहे. नाहीतर मूर्ख स्त्री आपल्या हाताने घर पाडून टाकते. जसं आपण एक शास्त्रपाठ वाचला, लोटाची बायको, उत्पत्ती 19 है ना. इतकं देवाने आशीर्वादित केलं, एवढ्या मोठ्या संकटातून त्यांना बाहेर देवाने जायला सांगितलं, दिव्यदूतांनी आज्ञा केली. परंतु ही माता, ती माता आहे ना, तिला 2 मुली आहेत. ही माता काय करते? आज्ञेचा अवमान करते, ऐकत नाही. आणि लोट आणि मुली पुढे निघून जातात आणि ही मात्र काय करते? मागे वळून वळून पाहते. मूर्खपणा, अज्ञान. मूर्ख म्हणजे काय? अज्ञान, ज्ञानाचा अभाव, त्या प्रकाशाचा अभाव. ती आज्ञा पाळत नाही आणि मागे वळून पाहते आणि त्याचं प्रतिफळ तिला मिळतं, ती मिठाची खांब.
मिठाचा खांब होऊन जाते. आणि आजवर ज्यांनी ज्यांनी इस्रायल बघितलेलं आहे, आजवर तो मिठाचा खांब त्यांना दाखवण्यात येतो. म्हणजे हे चिन्ह अजूनही आपल्यासाठी आहे. ती आपल्या हाताने घर पाडते, पडतं तिचं घर. कारण का? पुढे तिच्या मुलीसुद्धा तेच करतात. कारण आईच्या ठायी सुज्ञान नाही, समंजसपणा नाही, तोच मुलींच्या ठायी बघायला मिळतो. नको ते कृत्य आपल्या पित्याबरोबर करतात. आणि 2 इस्रायलाचे शत्रू राष्ट्र जन्मास येतात, मोवाब आणि अम्मोन. मूर्खपणामुळे आपलं घर पाडलं जाणं, हे त्या स्त्रीकडून आपण शिकतो. आणखीन एक नवीन करारात एक स्त्री आहे, तर त्या स्त्रीविषयी मी थोडक्यात तुम्हाला सांगणार. मत्ते 20 आणि 22 ते 24 मध्ये तिचा उल्लेख आहे. तर ती जी पण माता आहे, याकोब आणि योहान हे तिचे 2 पुत्र आहेत. आणि ती माता काय करते, म्हणजे बघा, अविचार, काय मागावं, ख्रिस्ताकडे काय मागावं. ख्रिस्त तिच्याकडे आलेला आहे, जीवन तिच्याकडे आलेलं आहे, तर तिने आपल्या मुलांसाठी काय मागावं. बघा, आपल्याला फार शिकायला मिळतं. तर ही स्त्री ऐहिक सन्मानाप्रित्यर्थ विनंती करते. जग आणि जगातील गोष्टी, अधिकार, पद, ऐहिक सन्मान याच्यासाठी ख्रिस्ताकडे विनंती करते. बघा, जीवन तिच्या जवळ आहे, तारण तिच्या जवळ आहे, तर तिने काय मागावं. एका आईने आपल्या मुलांच्यासाठी काय मागावं, तर जगातील मान सन्मान, जगिक पद, प्रतिष्ठा, आदर मिळावा म्हणून विनंती करत आहे. म्हणून ख्रिस्ताकडे काय मागितलं जावं, म्हणजे ह्याच्यातून तिचं अज्ञान, तिची मूर्खता प्रगट होते. आणि तिचं घर पाडता पाडता राहतं, कारण ख्रिस्त तिला ज्ञान देतो. पहा, ती ही विनंती करते. एक आई, एक माता, स्त्री जी जब्दीची पत्नी आहे, आणि तिचे 2 पुत्र याकोब आणि योहान येशूकडे आले. येशूकडे येणं ही फार मोठी गोष्ट आहे. येशू तर येतो, पण आपण पापी असताना उठून येशूकडे जाणं म्हणजेच संजीवन येणं. ती संधी होती तिला, येशूकडे आली. आणि येशूकडे येणं म्हणजे सर्वस्व मिळवणं. काय मिळवू नये येशूकडून. येशू तर सर्व काही देणारा आहे, सर्वस्व त्यांनी दिलेलं आहे. आणखीन काय त्यांनी द्यायला पाहिजे. तुमच्या आणि माझ्यासाठी तर त्यांनी रक्त दिलं, आपलं शरीर बलिदान करून टाकलं. याच्यापेक्षा आणखीन काय त्यांनी द्यायला पाहिजे. अशा ख्रिस्ताकडून बघा, तिने काय मागायला पाहिजे होतं. उद्धार मागायला पाहिजे होता, तारण मागायला पाहिजे होतं, सुटका मागायला पाहिजे होती, मुक्ती आपल्या मुलांच्यासाठी आणि स्वतःसाठी आणि आपल्या पतीसाठी. घर आहे ना, ते मागायला पाहिजे होतं. तिचं कुटुंबाचं तारण तिने मागायला पाहिजे होतं. परंतु तिने काय मागितलं, की तुझ्या उजवीकडे आणि तुझ्या डावीकडे माझा एक मुलगा उजवीकडे असला पाहिजे आणि माझा दुसरा मुलगा तुझ्या डावीकडे, म्हणजे त्या आसनावर असला पाहिजे. वावगं नाही आहे किंवा चुकीचं पण नाही आहे. परंतु हे ते स्वर्गीय पद मागण्या अगोदर खाली पृथ्वीवर तारण मागणं फार महत्त्वाचं आहे. कारण त्या पदावर बसण्यासाठी इथून शुद्ध होऊन जावं लागतं, है ना, इथून मुक्त होऊन जावं लागतं. म्हणून तिचं मागणं काही वावगं असं मी म्हणत नाही, परंतु त्याआधी तिने तारण मागायला पाहिजे की माझं कुटुंब, माझं कुटुंब ख्रिस्ताची वधू आहे आणि तो ती घेऊन जाणार आहे. म्हणून बघा, ती काय मागते, खुर्ची मागते. खुर्चीचा मोह आवरत नाही. तर तिला ते आसन, खुर्ची म्हणलं की थोडंसं वाईट वाटेल, परंतु आसन हा शब्द वापरते, कारण पवित्र शास्त्रामध्ये आसन हा शब्द आहे. तर ती ते आसन मागते आणि पाया पडून मागते. पहा,
हन्नेने काय केलं? पाया पडून रडून काय मागितलं आणि हिनं काय मागितलं? खरं तर तारण मिळवण्याची एक फार मोठी संधी होती. संजीवन प्राप्त करून घेण्याची फार मोठी संधी होती. कारण येशूकडे ती आली होती, तारणाऱ्याकडे ती आली होती. प्रत्येक माता ही जेव्हा तारणाऱ्याकडे आरोळी करते तेव्हा तिच्या जीवनामधलं ते संजीवन असतं, तो युटर्न असतो, तो ती नाही. आणि ती मात्र वेगळंच काही मागते. परंतु प्रभू येशू ख्रिस्त मात्र तिची चांगली कान उघाडणी करतो. तो म्हणतो, बाई हे माझ्या अधिकारात नाही, त्यासाठी तुला पश्चाताप करावा लागेल, तुला रडावं लागेल, तुला तारणप्राप्ती करून घ्यावी लागेल, तुला शुद्ध व्हावं लागेल. आणि मग पद द्यायचं की नाही द्यायचं तो माझा पिता ठरवेल. मी जो प्याला पिणार आहे ना तो हे पितील का? मी जो बाप्तिस्मा घेणार आहे ना तो हे घेतील का? हा प्रभू येशूचा प्रश्न त्या मुलांच्यासाठी होता. कारण त्या मुलांनासुद्धा म्हणजे याकोब आणि योहानालासुद्धा ते आसन हवं होतं. बघा, घर अज्ञानामुळे म्हणजे ख्रिस्ताकडे गेल्यानंतर काय मागितलं पाहिजे हे त्या मातेला कळालं नाही. अज्ञान तिचं त्या ठिकाणी लक्षात आलं. परंतु प्रभू येशू ख्रिस्तानी तिला त्या ठिकाणी ज्ञान दिलेलं आहे. तिची मूर्खता प्रगट झाली, परंतु देवाने तिला शहाणपण त्या ठिकाणी दिलं. म्हणून पहा, सुज्ञान वदणारी माता, समर्पित असणारी माता आणि संजीवनाला जन्म देणारी माता जी आहे ती आपलं घर ख्रिस्त म्हणलेल्या खडकावर बांधते. तिचं घर ते टिकतं. पुष्कळ मातांचा उल्लेख पवित्र शास्त्रामध्ये आहे. दबोरेचं आहे, रुथेचं मला उदाहरण फार आवडतं, कारण ती मवाबी आहे, ती परराष्ट्रीय आहे, परकीय आहे. मोलेख, कमोश यासारख्या दैवतांची ती उपासना करणारी स्त्री, ती एका मातेला म्हणजे आपल्या सासूला म्हणते, तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव तो माझा देव. आणि फार मोठं स्टेटमेंट रुथेचं आहे, एका परकीय स्त्रीचं. जेव्हा ती हे बोलली ना नामीला, तेव्हाच तिचं तारण झालं. तुमचे लोक माझे लोक म्हणणं सोपं आहे, परंतु तुमचा देव तो माझा देव हे म्हणणं फार कठीण आहे. म्हणजेच ख्रिस्ताला स्वीकारणं आजकाल आपण पाहतो की हे कठीण आहे. ख्रिस्ताला स्वीकारलं जातं ते फक्त चमत्कार पाहण्यासाठी तर नाही. रूथ म्हणाली एका मातेला, तिच्या सासूला, की तुमचा देव तो माझा देव. तिथे तिने जिवंत देवाला स्वीकारलं आणि तिचं नाव येशू ख्रिस्ताच्या वंशावळीमध्ये आलं है ना. संजीवनाच्या पुस्तकामध्ये तिचं नाव आलं. ही रूथ म्हणजे जी परकीय होती ती ख्रिस्ताकडे आली. हे तिचं समर्पण होतं. तर अशा प्रकारे आपण पाहतो की या मायवाराच्या दिवशी आपण सर्व माता या ठिकाणी जमलेलो आहोत आणि फार सुंदर या ठिकाणी तुमचा सगळ्यांचा सत्कार, आपल्या सगळ्यांचा सत्कार या ठिकाणी झाला. तर आज पवित्र शास्त्रामधून देवापाने आपल्या ज्या काही 3 गोष्टी शिकवल्या त्या 3 गोष्टींवर तुम्ही मनन करा पुन्हा एकवार, कारण हा देवाकडून आलेला बोध आहे आणि हा मला मिळाला तो मी तुम्हाला दिला. जो मला मिळाला तो मी तुम्हाला, जसं पाऊल म्हणतो, जे मला प्रभूपासून मिळालं ते मी तुम्हाला दिलं, जे मला मिळालं ते मी तुम्हाला दिलं. या सुंदरशा वचनांबद्दल परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते, त्याची स्तुती करते आणि या वचनांची सेवा करण्याची संधी या मंडळीचे सन्माननीय पाळकसाहेब अब्राहम श्रीवास्तव यांनी दिली. त्यांचे देखील मनापासून आभार मानते. मंडळीची कमिटी आहे, मंडळीचं महिला मंडळ आहे, तरुण वर्ग आहे, सर्वांचे आभार मानते की या ठिकाणी येऊन त्याचं नाव उंच करण्याची संधी तुम्ही मला दिली. त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे उपकार मानते आणि प्रभूला धन्यवाद देते. थँक्यू. देवाच्या वचनासाठी आम्ही ताईंचे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आभार मानतो. येणाऱ्या काळात आपली घरं सुज्ञतेने बांधण्यासाठी देवाने आम्हाला प्रोत्साहित केलेलं आहे आणि सुज्ञतेने आमची घरं बांधण्यासाठी देवापासून ज्याप्रमाणे ह्या स्त्रियांनी सुज्ञता घेतली त्याप्रमाणे आपणही सुज्ञता देवापासून प्राप्त करून आपली कुटुंब ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर बांधण्याचा प्रयत्न करूयात.
आणि प्रयत्न केल्यानंतर देव ते आशीर्वादित करेल याची खात्री आहे. यावेळेस आपण सर्वजण उभा राहूयात. प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूयात. प्रभूने शिकवलेली प्रार्थना आशीर्वाद घेणार आहोत. त्यानंतर सुवंद्य परात्पण आजच्या उपासनेचा समारोप होईल. जी मंडळी दर महिन्याला परीक्षा लिहिते त्यांच्यासाठी सूचना आहे, जूनच्या दुसऱ्या शनिवारी, तारीख काय मला माहीत नाही, जूनच्या दुसऱ्या शनिवारी योहानकृष शुभवर्तमानावरती आपली परीक्षा होणार आहे. मागच्या वेळेस सारखे सगळे म्हणजे मागच्या वेळेस सारखा सोपा पेपर होता तसाच काढा. आणि म्हणून जून महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी योहानकृष शुभवर्तमानावरती ऑब्जेक्टिव्ह टाईप परीक्षा असेल. यावेळेस प्रार्थना करूयात. प्रभुदेवा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, स्तुती करतो, उंचावतो. गौरव आणि सन्मान तुला देतो, कारण की तू आमचा जिवंत देवबाप आहेस. आज परमेश्वरा, आजच्या भक्तीमध्ये तू आलास, तुझी कृपा दिलीस, सहाय्यकर्ता पुढारी झालास, तुझ्या समक्षते जाणू होऊ दिलीस, सर्वांच्या पलीकडे प्रभोजन घेण्यासाठी कृपा दिलीस. आणि त्याही पलीकडं परमेश्वरा, तुझ्या वचनातून तू आमच्याशी बोललास. आणि प्रभू, त्या 3 स्त्रियांच्या जीवनातून तुझी कृपा उतलीस म्हणून धन्यवाद देतो. यावेळेस आम्ही प्रार्थना करतो. प्रभुदेवा, अरुणाताई, त्यांचे पती, त्यांची दोन्ही लेकरं, त्यांचे कुटुंब तुझ्याकडे समर्पित करतो. या बहिणीची सेवा ख्रिस्त येशूमध्ये आशीर्वादित तू कर, फलदायी तू कर, आणि त्याद्वारे तुझ्या नावाचं गौरव तू करून घे. यावेळेस आम्ही विभक्त होत असताना तुझी कृपा आम्हा प्रत्येकासंगती असू देत. ह्या सप्ताहामध्ये लागणाऱ्या कृपेने संपन्न तू कर. ह्या सप्ताहात असणारी प्रत्येक सेवा फलदायी ठरावी म्हणून तुझी कृपा आणि अनुग्रह आम्हा प्रत्येकासंगती असू देत. आमचं समर्पण तुझ्याकडे करीत प्रार्थना येशूच्याद्वारे मागतो म्हणून तो आई. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहेत तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडे. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आता देव जो बाप याची प्रीती, तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपा आणि प्रेमळ पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हातील प्रत्येकाबरोबर, देवाच्या सर्व लेकरांबरोबर, विशेष करून प्रत्येक मातेबरोबर आता आणि येशूचे दुसरेने होईपर्यंत असो. आमेन.